बाबा, जेव्हा मी मोठी होऊन डॉक्टर बनणार ना, तेव्हा मी पहिले तुमचाच इलाज करेन. अरे वा, पण त्याच्यासाठी रोज शाळेत जावं लागते. बाबा, मी रोज शाळेत जाते. अरे दादा, हा? आज सुट्टी आहे का शाळेले? अहो सुट्टी खायची, आता शाळा परमनंट बंद झाली आहे. शाळा बंद झाली? अहो पण माझ्या पोरीची शाळा. अहो दादा, मला एक सांगा, तुमच्या एका पोरीसाठी सरकार काय एवढी मोठी शाळा चालू ठेवणार आहे का? आणि सरकारला काय परवडेल का? अहो पण माझ्या पोरीच्या शिक्षणाचं कसं? अहो तुमची एकच मुलगी आहे, तर द्या ना त्या कॉन्व्हेंट मध्ये टाकून. तेवढी नाही होत का तुमच्या एकूण? अहो दादा, मोठ्या मुश्किलनं 2 टाइम जेवायची सोय लागते आमची. 50-50 हजार रुपये वर्षाचे त्या कॉन्व्हेंट मध्ये कुठून भरणार आहे हो? आमच्या गरीबाच्या लेकराला एकच जिल्हा परिषद शाळा आधार आहे, ते तुम्ही बंद करून राहिले. किती वेळा बोललो राजा आम्ही, ह्या शाळेतून लेकरं काढू नका काढू नका, पण गावातले लोक ऐकतात काय? मोठेपणा वाटत होता त्यांना की आमचं लेकरू प्रायव्हेट शाळेत शिकते म्हणून. पण आता गावातली शाळा बंद पाडली ना. दादा, ज्याची परिस्थिती होती त्याने इथून काढून तिथं टाकले, पण आमच्या गरीबाच्या लेकराचं काय? आमचं तर शिक्षण बंदच होईल ना दादा, आता शाळा नाही तर. ही परिस्थिती आपल्या गावातच नाही दादा, प्रत्येक गावात झालेली आहे. आणि याला जिम्मेदार आपलं सरकारच नाही, तर आपल्या प्रत्येक गावातील आपला पालक वर्ग सुद्धा आहे. म्हणजे ज्याच्यापाशी पैसा आहे तोच शिकू शकणार आहे का? आमच्या गरीबाच्या लेकराचं काय?